हॅलो फ्रेंड्स, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही जर काही करण्याचा निर्णय केला असाल तर तो पूर्ण करण्याची ताकद देखील ठेवा. त्याचबरोबर याचा विचार करू नका की तुम्ही सक्सेस व्हाल, फेल व्हाल. तुम्ही जर प्रोसेसवर पूर्ण फोकस करा, प्रोसेसवर प्रेम कराल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या त्या जर्नीचा तुम्ही मजा घेतली पाहिजे, कारण त्यातच तुम्हाला खरा आनंद भेटेल. आणि सेकंड थिंग म्हणजे रिझल्ट ही शेवटची गोष्ट आहे की नक्की काय होईल, एंड रिझल्ट काय येईल ती शेवटची गोष्ट आहे. त्याचबरोबर मी अजून देखील ऑब्झर्व केलं आहे, तुम्हाला देखील समजा एक जॉब इंटरव्ह्यू जायचा असेल, तुम्हाला काही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तुमच्याकडे नवीन नवीन आयडियाज असतील, तर खूप लोक हे स्टार्ट देखील करत नाहीत. कारण त्यांना एक भीती असते की समाजातले लोक काय बोलतील, आपल्या आजूबाजूची लोक काय बोलतील, त्याचबरोबर आपण रिजेक्ट झालो तर काय होईल. तर याचा विचार न करता तुम्ही तुमच्या प्रोसेसवरती नेहमी फोकस ठेवला पाहिजे. हे प्रयत्न केला पाहिजे की आपली प्रोसेस ही चांगली असली पाहिजे. प्रोसेस में पूरी जान लगा दो कि हम सफल होने के पूरे चांसेस रह जाए. और दूसरी चीज़, अगर आपको डर लगता है किसी चीज़ से, रिजेक्ट से, इनसे या लोग क्या कहेंगे, तो ज़्यादा से ज़्यादा क्या होगा, आपने कुछ गलत तो नहीं किया ना. अगर आगे बढ़ने की आप कोशिश कर रहे हो, खुद की ज़िंदगी संवारने की कोशिश करो, तो वो इसमें पूरी जिम्मेदारी आपकी है. आपको कोई हेल्प करने नहीं आएगा, आपको खुद की हेल्प खुद ही करनी पड़ेगी. इसलिए हमेशा उठो और हम हमारी अपनी खुद की लड़ाई लड़ो, क्योंकि जब तक आप खुद के लिए लड़ेंगे नहीं तब तक आप आगे बढ़ नहीं सकते. और एक चीज़, अपने दिमाग से ये है ना मेंटालिटी निकाल दो, क्योंकि लोग क्या कहेंगे. अगर आप ये सोचोगे लोग क्या कहेंगे, तो लोग क्या सोचेंगे. उनको भी कुछ सोचने के लिए रहो, और लोग तो बोलने के लिए रहते हैं. और एक बोलो कि रिजल्ट से आपको, बहुत लोगों को डर लगता है इंटरव्यू से कि हम रिजेक्ट हो गया तो क्या. रिजेक्ट हो गया तो हो गया, लेकिन खुद पे कॉन्फिडेंस तो रखो. अगर आप में खुद में कॉन्फिडेंस आएगा तभी तो आप आगे बढ़ते रहोगे. आपको खुद की इम्प्रूवमेंट पता चलेगी, मैं किस वजह से रिजेक्ट हुआ, वो वजह तो आपको पता चलेगी. लेकिन खुद जब तक आप रिजेक्शंस नहीं लेते तब तक आप आगे बढ़ते भी नहीं है. क्योंकि बोले ना, फेलियर क्या होता है, आगे बढ़ने का एक रास्ता होता है, और ये एक प्रोसेस रहती है फेलियर की भी. क्योंकि जब तक आप फेल नहीं होते तब तक आप कुछ चीज़ें सीखते भी नाही आहे. आता आपण बघितलं, यूपीएससीचे स्टुडंट देखील किती फेल होतात, 5 वेळा 6 वेळा, 7 8 अटेम्प्ट देतात, तरी ते एंड रिझल्टला ते जिद्दी असतात. त्यामुळे ते जे जिद्दी असतात ते नक्कीच यूपीएससी नक्की क्लिअर करतात. त्याचबरोबर आपण बघितलं की खूप जगामध्ये उदाहरणं देखील आहेत की जे खूप वेळा फेल झाले. आता जेफ बेझोस यांची कंपनीमध्ये ॲमेझॉन कंपनी आहे, यांनी 9 वर्ष खूप लॉसमध्ये बिझनेस चालवला. त्यांना कर्ज देखील नव्हतं भेटत, तरी त्यांनी तो बिझनेस स्टार्ट ठेवला. पण एंड रिझल्ट काय आला, ॲमेझॉन एक टॉपची कंपनी आहे संपूर्ण वर्ल्डमध्ये. सेकंड थिंग म्हटलं की KFCचे मालक, ते तुम्हाला देखील माहिती आहे की